आजची कथा आहे जबाबदारी नक्की सून मुलाची की लेक जावयाची. सुप्रिया काम संपवून बसलीच होती. तेवढ्यात की काय फोनची घंटी वाजायला लागली. औरंगाबादवरून विमल काकूंचा फोन आला होता. सुप्रिया, तुला एक निरोप द्यायचा आहे तुझ्या बाबांविषयी. तू येऊन आपल्या बाबांना येथून घेऊन जा. आजारी असतात, खूप अशक्त झाले आहेत. आम्ही पण आता तरुण राहिलो नाही. आता त्यांचे आवरणे अवघड होऊ लागले आहे. असेही शेवटचे दिवस आपल्या मुलांसोबत राहिलेले चांगले. सुप्रिया म्हणाली, ठीक आहे काकू, या रविवारी येतो आणि बाबांना आम्ही सुरतला घेऊन येऊ. मग इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलून फोन बंद केला. बाबांना 2 भाऊ आहेत. वडिलोपार्जित घर आहे. दोघे तेथेच राहतात. सुप्रिया आणि तिचा छोटा भाऊ विशाल आपल्या परिवारासह सुरतलाच राहत होते. 3-4 वर्षापूर्वी दीपकला फ्लॅट घेण्यासाठी पैशांची आवश्यकता पडली तेव्हा बाबांनी भावाकडून घराच्या आपल्या हिश्श्याचे पैसे घेऊन आपले कपडे लत्ते व खाण्यापिण्यासाठी थोडे पैसे ठेवून बाकी सगळे पैसे दीपकला दिले होते. सुरतला येण्याची त्यांना इच्छा नव्हती, म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत साधी एक छोटी खोली ठेवली होती त्यांच्या राहण्यासाठी. सुप्रियाला वाटत होते आई गेल्यापासून खूप एकटे पडले असतील बाबा, पण जुन्या ओळखीतल्या लोकांमध्ये त्यांचे मन रमायचं. गावामध्ये त्यांचं मन रमायचं, कारण तिथे जुनी मित्रमंडळी, नातेवाईक सगळे मित्र भेटायचे. सकाळी ते गणपतीच्या मंदिरात जायचे, त्यानंतर त्या पारावरच्या गप्पा मारत आणि त्याच्यासोबत गरम चहा घेत सायंकाळी मित्रांसोबत चालायला जायचे आणि रात्री जेवून झोपायचं. हे त्यांचं दिवसचं रुटीन बसलं होतं. त्यामुळे त्यांचं मन काही शहरात रमत नव्हतं. काकू पण त्यांच्याकडे लक्ष द्यायच्या, पण आता त्यांचंही वय झालं होतं. सुरतला 2 बहीण भावांचा संसार पण आनंदात चालला होता. रविवारी सुप्रिया आणि दीपक औरंगाबादला निघाले. सुप्रियाचे पती राजेश एक व्यस्त मोठे पोलीस होते. महिन्याची लाखोंची कमाई आहे त्यांना. अशी सुट्टी घेऊन निघणे खूपच अवघड आहे. दीपकची पत्नी माया, आपले काही वेगळेच विश्व होते. उच्च वर्गाच्या कुटुंबामध्ये उठ-बस आहे तिची. अशा छोट्या मोठ्या परिवाराच्या लफड्यांमध्ये पडणे तिला आवडत नव्हते. संपूर्ण प्रवासात दीपक मन मारून व गप्पच बसल्याचे सुप्रियाला जाणवत होते. ती म्हणाली, इतका परेशान नको होऊ. काळजी करण्यासारखे काही नाही. वय झाले आहे, थोडे अशक्त झाले आहेत. ठीक होऊन जातील बाबा. दीपक वैतागून बोलला. सर्व व्यवस्थित चालले होते. माहीत नाही काकांना काय अडचण आली. 2-4 वर्ष अजून सांभाळले असते तर काय झालं असतं एवढं. आता तर घरांच्या किमती आभाळाला भिडल्यात. तेव्हा किती कमी पैशात आपला हिस्सा आपल्या नावे करून घेतला. सुप्रिया त्याला शांत करण्यासाठी म्हणाली, ठीक आहे ना, त्यावेळी जो बाजारभाव होता त्या हिशोबाने दिले. आणि तशी बाबांचं वय झालंय आणि काकांचं पण वय झालंय ना. मग बाबा शेवटचे दिवस आपल्या मुलांसोबत घालवतील तर त्यांनाही चांगले वाटेल. दीपक उत्तेजित होऊन बोलला, ताई तुला हे सांगणे खूप सोपे आहे. 3 खोल्यांच्या फ्लॅटमध्ये कुठं ठेवणार त्यांना. त्यात मायाची वेगळीच कटकट राहील. तिने तर साफ नकार करून दिले आहे की ती बाबांचे काहीच करणार नाही. मग मी एकट्याने काय काय करायचं. तसं तर ताई, मुली सगळं मागायला लगेच उभ्या राहतात. करायच्या नावाने का मागे सरकतात. आजकाल मुलींचे शिक्षण व लग्नासाठी किती खर्च होतो. मग तू का नाही घेऊन जात बाबांना आपल्या घरी. इतका मोठा बंगला आहे, दाजींची लाखोंची कमाई आहे. सुप्रियाला दीपकचे असे बोलणे ठीक वाटले नाही. घरासाठी पैसे घेताना कसा आश्वासन देत होता बाबांना, तुम्हाला कोणत्याही वस्तूंची गरज असेल तर निसंकोच फोन करून सांगा, मी त्वरित घेऊन येईल. यावेळी थोडी तंगी आहे बस. नावाला पैसे ठेवले होते बाबांजवळ आणि परत कधी फिरकलाही नाही त्यांची विचारपूस करायला. त्याचं विश्व एवढंच झालं होतं. तो त्याची बायको, मुलं, बापाला सदा कधी कॉल पण नव्हता करत. हे सगळं दीपकचं बोलणं ऐकून सुप्रिया म्हणाली, तू काळजी नको करू, मी घेऊन जाईन बाबांना माझ्या घरी. बरोबर आहे, तुला काय कमी आहे. इतके मोठे घर, नवरा, रात्रंदिवस लोकांची सेवा करतो. लाखो रुपये महिन्याला घरात येतात.
मग एका वडिलांना आश्रय तर देऊच शकतो तुम्ही, सुप्रियाने सांगितलं. तू काळजी नको करू, मी घेऊन जाईन माझ्या घरी बाबांना. प्रवास संपताच औरंगाबादला दोघेही पोचले. बाबांना बघून सुप्रियाचे डोळे भरून आले. इतके दुबळे व लाचार दिसत होते. त्यांना मिठीत घेऊन म्हणाली, आधी फोन केला असता तर आधीच घ्यायला आली असती बाबा मी तुम्हाला. बाबा म्हणाले, अगं सुप्रिया बाळा, तुझा आपला संसार आहे, कशाला त्रास देऊ. असेही सुरतला तुम्हा लोकांवर आश्रित होऊन जाईल मी, आणि मला कोणावर आश्रित नाही राहायचे. पण सुप्रियाने काहीतरी न ऐकता तडक बाबांना तिच्याच घरी सुरतला घेऊन गेली. रात्री गौरीचे मिस्टर पोलीस साहेब खूप उशिरा आले. तोपर्यंत बाबा व मुलं झोपून गेले होते. जेवण करून निवांत झाल्यावर सुप्रियाने पोलीस साहेबांना म्हटले, बाबांना मी येथेच घेऊन आले आहे. दीपकचे घर खूप छोटे आहे, त्याला त्यांना ठेवायला थोडी अडचण झाली असती, आणि असंही आपलं घर मोठं आहे. इथं बाबा आनंदात राहतील आपल्या सगळ्यांसोबत. राजेशचा मूड एकदम बदलला. तो रागात म्हणाला, येथे घेऊन आली आहे म्हणजे? तुझे वडील ही तुझ्या भावाची जबाबदारी आहे. मी मोठे घर वृद्धाश्रम उघडायला नाही घेतले, आपल्याला राहायला घेतले आहे. प्रॉपर्टीचे पैसे हडपताना विचार नाही केला तुझ्या भावाने की बापाचे पण करावे लागेल. रात्रंदिवस कष्ट करून मी पैसे कमवतो, ते फालतू उडवण्यासाठी नाही आहेत माझ्याकडे. नवऱ्याचे हे रूप सुप्रियाला नवीनच होते. तुम्ही रात्रंदिवस माणसांची सेवा करता, माझ्या वडिलांची तुमच्या घरात व हृदयात इतकीही जागा नाही का? निखिलचा चेहरा ताणला गेला. तो जवळपास ओरडत म्हणाला, मी लोकांना मदत करतो व पैसे घेतो, हा व्यवहार आहे. यात सेवेसारखं काही नाही. हे माझे काम आहे, माझी रोजीरोटी आहे. तू 1-2 दिवसात आपल्या वडिलांना तुझ्या भावाच्या घरी सोडून आली तर ठीक. सुप्रियाला आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ज्या पतीचा ती इतका आदर करत होती, तो असे काही बोलू शकतो का? तिने आपला भाऊ व पतीवर इतका विश्वास ठेवला का तिने सुरुवातीपासूनच एक पैशाचा हिशोब नाही ठेवला? इतकी चांगली नोकरी करत होती. पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळी राजेशने हे सांगून सोडायला लावलं की मी इतके कमवतोय तर तुला नोकरी करायची काय गरज आहे? तुला कुठल्याही गोष्टीची कमी नाही राहणार. आरामात घरी राहून मुलांचे संगोपन कर. आज जर नोकरी करत असती तर काही पैसे शिल्लक राहिले असते तिच्याजवळ, किंवा या 10 वर्षात घरात पूर्ण दिवस काम करण्याच्या मोबदल्यात पैशांची मागणी केली असती तर इतके तर जमा झालेच असते की वडिलांची स्वतःच्या हिमतीवर काळजी घेऊ शकली असती. म्हणायला दर महिन्याला तिच्या नावावर बँक खात्यात पैसे जमा होतात, परंतु त्यांना न विचारता खर्च करण्याची तिला परवानगी नव्हती. भावालाही लग्नात जो खर्च झाला तो वजा करून जे उरतील त्यांचा अर्धा हिस्सा मागण्याचे मनात येत होते, ज्याने कमीत कमी बाबा तर सन्मानाने जगू शकले असते. पण तेही मला जमलं नाही. पती आणि भावाला दोघांना रांगेत उभं करून खूप प्रश्न विचारावेसे वाटत होते. माहीत होते काही ना काही उत्तर अवश्य असतील, पण या प्रश्नोत्तरात नात्यांच्या घड्या विस्कळीत होऊन जातील आणि जी नग्नता समोर येईल त्यानंतर नाते मिळवणे अवघड होऊन जाईल. समोर आईच्या फोटोमधून डोकावणारी 2 डोळ्यांची जोडी जिभेला कुलूप लावत होती. दुसऱ्या दिवशी राजेश पोलीस स्टेशनला गेल्यावर जेव्हा नाश्ता घेऊन गौरी बाबांजवळ गेली तर ते सामान बांधून बसलेले होते. उदास स्वरात म्हणाले, सुप्रिया बाळा, माझ्यामुळे आपला संसार खराब करू नको. माझे असे किती दिवस राहिले आहेत व किती नाहीत तेही माहीत नाही. माझ्यामुळे माझ्या लेकीच्या संसारात विरजण नको. तू सुखाने राहा. मी या जवळच्या वृद्धाश्रमात बोलणं केले आहे. माझ्याकडे जेवढे पैसे आहेत त्यात ती लोक मला ठेवण्यास तयार आहेत. हा पत्ता घे आणि मला तेथे सोडून दे आणि निश्चिंत होऊन आपला संसार सांभाळ. सुप्रिया समजून गेली की बाबांना देह कमजोर झाला आहे, मेंदू नाही. जावई कामावर जाण्याआधी भेटायलाही आले नाहीत, यावरून हे मात्र नक्की की सासऱ्यांचं येणं त्याला आवडलं नाही. काय उत्तर देणार माझ्या म्हाताऱ्या बापाला? सुप्रियाने चुपचाप टॅक्सी बोलावून त्यांनी दिलेल्या पत्त्यावर त्यांना सोडायला निघाली. नजर मिळू शकत नव्हती बापाच्या नजरेला व काही बोलणंही जमत नव्हतं. ज्या बापाने जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, शिकवलं, लग्न केलं, आमच्यात बहीण भावामध्ये कधीही भेदभाव केला नाही,
सगळं आम्हाला वेळच्या वेळी दिलं आणि आज त्याच बापाला सांभाळायला मुलगा नकार देतोय आणि मी सांभाळायला तयार आहे तर तिथे माझा नवरा आडवा येतोय. सुप्रियाला इतक्या आड आणि तिकडे विहीर अशी तिची अवस्था झाली होती. एका बापाला आपल्या लेकीच्या मनाची घालमेल समजत होती. बाबाचंच लगेच सुप्रियाचा हातात घेऊन म्हणाले, परेशान नको होऊ तू मुली. परिस्थितीवर आपलं कुठं नियंत्रण असतं. मी येथे समवयस्कर लोकांमध्ये आनंदात राहील. तू माझी नकोच चिंता करू. तू आनंदात राहा. पण जाताना मात्र एक सल्ला देतो. तू माझ्यासारख्या कोणाच्याच भरवशावर तुझं जीवन ठेवू नकोस. बापाचा हा सल्ला ऐकून आणि बापाला निरोप देऊन सुप्रियाचा अश्रूंचा बांध फुटला. 3 दिवस झाले होते बाबांना वृद्धाश्रमात सोडून येऊन. सुप्रियाला कोणाशी बोलायचे मन होत नव्हते व काही खाण्याचंही. फोन करून विचारायचीही हिंमत होत नव्हती की ते कसे आहेत बाबा. इतकी आत्मग्नाची होत होती की कोणाच्या तोंडाने विचारावे. वृद्धाश्रमातूनच फोन आला की बाबा आता या जगात राहिले नाहीत. सुप्रियाच्या पायाखालची जमीनच सरकली आणि मोठमोठ्याने ढसढसा रडू लागली. 10 वाजले होते. मुलं सहलीला गेले होते. 8-9 वाजेपर्यंत येतील. राजेश तर रात्रीच येतो. कोणाच्याच दिनक्रमावर काही फरक पडणार नाही. कुणाला निरोप तरी काय द्यावा. दीपक तो ऑफिसला गेला असेल. त्याला उगाच सुट्टी घ्यावी लागेल आणि त्याच्या बायकोला तर कोणाचं काहीच पडलेलं नसणं. संपूर्ण रस्त्यात अखंड अश्रूंनी धार वाहत राहिली होती तिची. सांगणे मुश्किल होते वडिलांच्या जाण्याच्या दुःख, पण शेवटच्या घटकेत ती त्यांचे काहीच आवरू शकले नाही. 3 दिवस, फक्त 3 दिवस राजेशने तिच्या बाबांना मान व आश्रय दिला असता तर तिने मनापासून राजेशला देवासमान मानले असते. वृद्धाश्रमाच्या संचालकांच्या मदतीने तिने सारे सोपस्कार पार पाडले. ते म्हणत होते, रेकॉर्डनुसार यांची सून, मुलगा आणि जावई ही आहेत. त्यांनाही कळविले असते तर बरे झाले असते. ती काहीही सावरली नाही होती. म्हणाली, नाही, यांचे कुणीही नाही. ना सून, ना मुलगा, ना जावई. फक्त एक मुलगी आहे व तीही फक्त नावापुरतीच. संचालक महाशय नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे बोलत होते. परिवाराला दुःखातून उभारण्याची शक्ती देव व बाबांच्या आत्म्याला शांती मिळव. सुप्रिया विचार करत होती. बाबांच्या आत्म्याला तर शांती मिळालीच असेल. जाण्याआधी त्यांचा सर्वविषयीचा भ्रम जो तुटला होता. समजून गेले असतील कुणाचं नसतं. मग त्यांचा आत्मा कसा शांत राहील. वृद्धाश्रमाचे मालक त्यांच्यासमोर श्रद्धांजली वाहताना बोलतात आणि हो, परमात्मा तिला इतकी शक्ती देव की ती बहीण आणि पत्नीचे नाते कसेबसे निभावू शकेल. हा पैसाच आहे जो एकटा सर्व नात्यांचे नाते निभावतो आहे. आज जर सुप्रियाच्या बाबांनी त्यांची प्रॉपर्टी आधीच मुलाला दिली नसती तर त्यानेच देखील सांभाळलं मुलाने आणि सुनेने केला असता. आणि दुसरी बाजू म्हणजे ज्या बापाने त्यांच्या पोटाचा गोळा आपल्या स्वाधीन केला असतो त्या मुलीच्या बापाला सांभाळणं सुद्धा एका जावयाचं कर्तव्य असतं. तात्पर्य, मीही एक मुलगी आहे, पण एक गोष्ट सांगू इच्छिते की प्रत्येक मनुष्याने प्रेमापोटी आपल्या हातचे सर्व सोडून द्यायला नको. आपल्या भविष्यासाठी काही ना काही जतन करून ठेवले पाहिजे. नंतर तर मुलांचेच आहे, पण जिवंतपणी मरण्यापेक्षाही हे केव्हाही चांगले.